2 लिटर दुधापासून हा पेढा बनवण्यात येत होता, तेव्हा हा पेढा जो होता हा 2 रुपयापासून याची खरेदी होत होती। आता हा पेढा 7 रुपयाचा एक पडण्यात येत आहे आणि या दुकानाची खरेदी 20 ते 25 किलो पेढा या दुकानातून जाते आणि या दुकानाचं म्हणजे खास करून 25 ते 30 लिटर दुधापासून हा बनवलेला पेढा राहते। जेव्हा हे जुनं दुकान होते तेव्हा याच्यात एकच काउंटर होते। आता 2025 साल सुरू आहे आणि 20 ते 22 पेढ्याचे काउंटर झालेले आहे आणि पेढ्याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि या दुकानाला सरासर 20 ते 22 वर्ष झालेले आहे। जवळपास गेल्या 20 ते 25 वर्षापासून आम्ही या दुकानावर येत आहे। जवळपास इथली लस्सी आणि जो पुरणाचा पेढा आहे तो अतिशय फेमस आहे, प्रसिद्ध आहे। मला खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की शीतल कोल्ड्रिंक जे आहे या पेढ्याचा उगम मला असं वाटतं शीतल कोल्ड्रिंकमधूनच आहे। कारण की आम्ही जेव्हा जायचो, मी जेव्हा धारणीला सर्व्हिसला होतो जेव्हा आम्ही जायचो तर सकाळी इथून येऊन 5 रुपयाचा पेढा घेऊन जायचो। 5 रुपयाचे पेढे मिळायचे आणि जवळपास मला असं वाटतं की ते संपून जायचे, लगेचच मिळायचे नाही। तर ती जी क्वालिटी आहे ते त्यांनी आजही टिकून ठेवलेली आहे। अतिशय सुंदर अशी लस्सी जी नेहमीच आम्ही इथून पार्सलसुद्धा घरी घेऊन जातो आणि आम्हीच नाही तर अनेक नागरिक परतवाडा, अमरावती आणि जे चिखलदरासारख्या पर्यटन स्थळी जातात फिरायला तिथे सुद्धा लोक जात असताना या शीतल कोल्ड्रिंक्सवर थांबून या लस्सीचा आणि पेढ्यांचा आस्वाद घेतात। आणि पेढा एकदम उत्तम चांगल्या प्रतीचा पेढा आहे। मी नेहमी इथे आल्यानंतर पेढा खातो, यांच्याकडून घेतो। हा पेढा खूप खाण्याकरता चविष्ट आहे, सुंदर आहे आणि याची टेस्ट खूप चांगली आहे। मला असं वाटतं की आजपर्यंत मी असं कुठलाही आजबाजूला कुठला पेढा खाल्लेला नाही आहे। हा या पुन्नानगर गावचा पेढा आहे। पुन्नानगरचा पेढा हा इथून एवढ्यात खूप प्रसिद्ध आहे। आधी मी 2 किलोचा पेढा बनवत होतो, आता मी 25 ते 30 किलोचा पेढा बनवतो आणि माझ्यानंतर इथं 20 ते 22 क्विंटल तयार झाले। पण क्वालिटी आणि टेस्ट हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे। या गावात 70 ते 80% सर्वात जास्त म्हशी आहे आणि या पेढ्यासाठी म्हशीच्या दुधाचा उपयोग केला जातो। इथं दुधाची खूप आवश्यकता आहे आणि खूप लोक कास्तकारीवाले जितके आहे जे शेतकरी करतात त्यांना असं वाटते की बा आम्ही दूध इथं पुन्नानगर स्टॉपला दिलं पाहिजे आणि त्यांचं दूध भरपूर आम्ही घेतो। त्या हिशोबानं आम्ही सर्व जेवढे दुकानदार आहोत इथं प्रत्येक जण प्रत्येकाला दूध उचलते। त्यामुळं इथं आता म्हशीची संख्या वाढली आहे, गाईची संख्या वाढली आहे आणि प्रत्येकाला व्यवसाय मिळत आहे। आता इतकं दुकान आहे इथं, तर त्यामुळं प्रत्येकाला इथं व्यवसाय मिळून राहिला, 200-250 रुपये मजुरी मिळून राहिली, तर सर्वजण खुश आहे, आम्ही खुश आहोत। अगोदर रोजगार नव्हता तर या पेढ्यामुळे, या दुकानामुळे सर्वांना रोजगार मिळण्यात आला आणि सरासर इथे 10 ते 15 हजार रुपये पेमेंट प्रत्येक माणसाला आहे।